नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागातर्फे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबीकरिता 2025 ते 26 चे जे काही आर्थिक वर्ष आहे यासाठी निधी वितरित करण्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे। नेमकी जी.आर. शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण अपडेट, संपूर्ण शासन निर्णय आपण जाणून घेऊयात। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षातील निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपली एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे त्या अंतर्गत येणारे जे काही सर्वसाधारण बाबी आहेत त्याकरिता 2025 ते 26 साठी या आर्थिक वर्षातील निधी हा वितरित करण्याबद्दलचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जी.आर. शासन निर्णय आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता, एकात्मिक बाल विकास 2025 प्रत क्रमांक 90 का 6 असा आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 17 जून 2025 म्हणजे की आत्ताचा आलेला हा नवीन जी.आर. आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे। मित्रांनो, आपण या शासन निर्णयासाठीचा संदर्भ पाहूयात। या ठिकाणी आपण संदर्भ पाहू शकता की महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास 2025 प्रत क्रमांक 90 का 06 दिनांक 28/5/2025 असा आहे। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण जी.आर. जाणून घेऊयात। शासन निर्णय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता खर्चाकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक 2 मधील प्रदान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 3 येथे नमूद अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रकाना क्रमांक 5 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 20,65,00,000 एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणारे जे काही सर्वसाधारण बाबी आहेत याकरिता खर्च करण्यासाठी जे काही 2025 ते 26 हे जे काही आर्थिक वर्ष आहे यासाठी एकूण जो काही निधी हा वितरित करावायचा आहे तो म्हणजे की 20,65,00,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। नेमकी कुठल्या कुठल्या बाबींवर हा खर्च करण्यात येणार आहे ते आपण सर्व समोर पाहूयात। यामध्ये आपण सर्वात पहिले जे काही लेखाशीर्ष आहेत ते पाहणार आहोत। यामध्ये आपण पाहू शकता की 2236 पोषण आहार 02 पोषक अन्न व पेय यांचे वितरण 101 विशेष पोषण आहार कार्यक्रम 08 एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प 0805 एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च अतिरिक्त राज्य हिस्सा 100% कार्यक्रम 2236 1945 असे सर्वात पहिले जे काही लेखाशीर्ष आहे आणि त्या अंतर्गत जे काही येणारे उपशीर्ष आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात। 03 अतिकालिक भत्ता, त्यानंतर 06 दूरध्वनी वीज व पाणी शुल्क, तसेच 11 देशांतर्गत प्रवास खर्च, त्यानंतर 13 कार्यालयीन खर्च, त्यानंतर 14 भाडेपट्टी व कर, त्यानंतर 17 संगणक खर्च, 19 आहार खर्च, तसेच पेट्रोल तेल व वंगण, त्यानंतर 26 जाहिरात प्रसिद्धी, तसेच 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर यासाठी या सर्व लेखाशीर्षासाठी जो काही एकूण अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे 2025 ते 26 मधील तो म्हणजे की एकूण 10,80,00,000 एवढा जो काही निधी आहे तो अर्थसंकल्पित केलेला निधी आहे। आणि त्यापैकी जो काही एकूण वितरित केला गेलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की 1,43,98,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला निधी आहे। आणि या आदेशान्वये जो काही वितरित करण्यात येत असलेला जो काही निधी आहे या सर्व लेखाशीर्षासाठी तो म्हणजे की 65,00,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। याबद्दलची आणखी अपडेट आपण पाहूयात। आणखी निधी हा कुठल्या लेखाशीर्षकाखाली हा वितरित केला जाणार आहे ते समोर आपण पाहूयात। यानंतरील दुसऱ्या क्रमांकाचे जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे की 0006 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 123 व 261 अन्वये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान स्थानिक क्षेत्र अतिरिक्त राज्य हिस्सा 100% 2236 2173 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर यासाठी जो काही एकूण
अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की एकूण 74 कोटी एवढा जो काही आहे तो अर्थसंकल्पित केलेला निधी आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावयाचा निधी आहे तो म्हणजे की एकूण 20 कोटी एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित केला जाणार आहे। आणि दोन्ही लेखा शीर्ष मिळून जे काही एकूण अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी होणार आहे तो म्हणजे की 84 कोटी 80 लाख एवढा जो काही निधी आहे तो अर्थसंकल्पित केलेला एकूण निधी आहे। आणि त्यापैकी यापूर्वी जो काही वितरित केला गेलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की 1 कोटी 43 लाख 98 हजार एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी वितरित केला गेलेला निधी आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही एकूण वितरित करावयाचा निधी आहे दोन्ही लेखा शीर्ष मिळून तो म्हणजे की 20 कोटी 65 लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित केले जाणार आहे। चला तर मित्रांनो, याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि मित्रांनो, तुम्हाला जर काय या GRची जर का PDF जर का हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही याबद्दलची PDF डाउनलोड करू शकता। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करावी। सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 174/6 दिनांक 11/6/2025 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। तसेच सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक 202500612830 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला जो काही GR आहे जर का डाउनलोड किंवा क्रॉस चेक जर का करायचा असेल तर तुम्हाला ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट दिसत आहे त्यावर जाऊन तुम्ही जो काही संगणक संकेतांक आहे टाकून तुम्ही जो काही GR आहे तो डायरेक्टली डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो, करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ती डाउनलोडही करू शकता। त्याचबरोबर डेली जे काही नवीन येणारे जे काही नवीन अपडेटेड GR जे काही असतात ते तुम्ही त्या ठिकाणून डाउनलोड करू शकतात। तसेच जुने GR त्या ठिकाणून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जो काही GR आहे शासन निर्णय आहे सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड GR शासन निर्णय घेऊन मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवित असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR शासन निर्णय घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।